मी थोडासा हा विषय एनलार्ज करून सांगणार आहे की खरी तर ही शासन व्यवस्थाच सगळी बदलायला पाहिजे. आता परवाच्या दिवशी मोदी सरकारने 19 पॉइंट प्रोग्राम इश्यू केला. मला वाटतं हे बरोबरच आहे, कॉस्मेटिक आहे. जर तुम्हाला या प्रश्नाला खऱ्या अर्थानं हात घालायचा असेल तर काही गोष्टी मुळात जाऊन कराव्या लागतील. सर्जिकल ऑपरेशन, शस्त्रक्रिया केल्याच्या शिवाय, आणि सगळ्या जगभरातला अनुभव आहे की नोकरशाही किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ही शस्त्रक्रिया केल्याशिवाय बदलता येत नाही. मग ते इंग्लंड असो, ते अमेरिका असो, कुठेही असो. उदाहरणार्थ माझ्या दृष्टीने 4-5 प्रकारच्या शस्त्रक्रिया तरी आपल्याला केल्या पाहिजेत आणि ते इमर्जन्सीमध्ये ICU मध्ये जाण्याच्या आधी केल्या पाहिजेत. पहिली शस्त्रक्रिया ही की उदाहरणार्थ की या शासनाने निवडून येण्याच्या आधी अतिशय जोर दिला होता की आम्ही भ्रष्टाचार दूर करणार. भ्रष्टाचार जर दूर करायचा असेल तर काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार, ते मार्चमध्ये प्रसिद्ध झालं. त्याच्यामधल्या एका सेक्शनमध्ये मी 26 पॉईंट्स लिहिले की जर ॲक्शन आपल्याला घ्यायची असेल तर या 26 पॉईंट्सवर आपण ॲक्शन घेतल्याच्या शिवाय ह्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटत नाही. उदाहरण सांगतो, 2-4 गोष्टी उदाहरणादाखल सांगतो. उदाहरणार्थ की राज्यघटनेच्या 311 कलमानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन, संरक्षण देण्यात आले. आणि ते काय संरक्षण आहे की जर तुमच्या विरुद्ध काही ॲक्शन घ्यायची असेल, तुम्हाला काही बढती नाकारायची असेल, तुम्हाला खालच्या पदावर आणायचं असेल तर चौकशी झाली पाहिजे. त्याच्या चौकशीची नोटीस तुम्हाला इश्यू केली पाहिजे, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस मस्ट बी फॉलोड, आणि त्याच्यानंतर मग तो तुम्ही निर्णय दिला पाहिजे. जो निर्णय कोर्टामध्ये सुद्धा उभा राहू शकेल अशा तऱ्हेचा तो निर्णय पाहिजे. ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम काय झालं की कोर्टाने अशा तऱ्हेचे असंख्य निर्णय दिले की ज्याच्यामुळे फक्त त्या कर्मचाऱ्याचंच संरक्षण हे महत्त्वाचं झालं. ते ज्यांच्यासाठी तो काम करणार आहे त्यांचं संरक्षण हे बाजूला राहिलं. नेहरूने एक वाक्य अतिशय चांगले लिहिलं होतं त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये मी वाचलं. त्यांनी एका राज्याच्या मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की इट इज ट्रू दॅट दी गव्हर्नमेंट सर्वंट्स नीड टू बी प्रोटेक्टेड बट इट इज ऑल्सो नेसेसरी टू प्रोटेक्ट द पब्लिक फ्रॉम द गव्हर्नमेंट सर्व्हिस. आता हे 50-55 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेलं वाक्य हे आज जितकं खरं आहे तितकं त्यावेळी कदाचित खरं नव्हतं. तर म्हणून मग आता उदाहरणार्थ 64 साली संथानम कमिटी आली आणि त्या 64 सालच्या संथानम मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की आपण तो रिपोर्ट जरूर वाचा. कारण जे काही थोडे रिपोर्ट्स मी असे बघितले आहेत की जे आजही पूर्णतः लागू होतात त्याच्यापैकी तो एक रिपोर्ट आहे. त्याच्यातलं लिहिलेलं वाक्य हे 64 साल आणि आज आपण 2014 मध्ये आहोत, सगळंचे सगळं खरं आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं हे 311च्या खालचं प्रोटेक्शन जे आहे हे याचा फेरविचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर 1980 साली पोलीस कमिशन आलं, धर्मवीरा कमिशन जो 78 साली नेमलं. तरी 80 सालीमध्ये त्यांचा जो शेवटचा रिपोर्ट सबमिट केला त्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की 311 कलम आपण सुधारा आणि त्याच्यामध्ये असं म्हणा की ज्यांची इंटिग्रिटी डाऊटफुल आहे त्यांना हे संरक्षण लागू होणार नाही. माझ्या दृष्टीने अशा तऱ्हेची ही राज्यघटना दुरुस्ती कॅरी आउट करायला काहीही हरकत असू नये. जनसमुदायाला जरी उद्या तुम्ही जनमत विचारलं तरी सुद्धा 100% लोक म्हणतील की यांना हे अशा तऱ्हेची राज्यघटना दुरुस्ती करावी.